हाय फ्रेंड्स, तर नमस्कार. मी सोनाली. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? मस्त मजेत ना. तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी भात. कोळंबी बिर्याणी नाही, कोळंबी बिर्याणी आणि कोळंबी भात हे वेगवेगळं आहे. तर हे पहा, त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, कोळंबी, राईस. तर हे सगळं साहित्य आहे. तर आता हे जो भात करणार आहे तो मी चुलीवरती करणार आहे, कारण चुलीवरची टेस्टची खूप वेगळी आहे. खूप छान आणि खूप मस्त लागते. तर हे पाहिजे, वेदांत ना सगळं साहित्य आणून देत होता. मुलांना पण थोडी थोडी सवय लागते ना कामाची, त्यामुळे. आता इथं जी रेसिपी चालू आहे ती सगळे वेदांत मला सांगणार आहे. काय टाकायचं, कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचं, सगळे वेदांत सांगत आहे. पहा, टाकू का आता? टाकतो आता. मी पूर्ण टाकणार. द्या आता, मी टाकतो. ओके. बघितलं गोड चांगलं मानत तुम्ही. हो, लय गुड बॉय तू. फक्त आता आपण टाकणार जिंजर गार्लिक पेस्ट. नाही तर करायचं. तर इथं आता सगळा मसाला आपण परतून घेतलेला आहे छानपैकी. आता त्यात टाकणार, तर मग आपण जे घरात मसाले आहेत तेच टाकायचे. लाल तिखट मसाला, आपण घरी बनवलेला काळा मसाला आणि चिकन बिर्याणीचा मसाला टाकणार आहे आपण. छानपैकी तेल सुटतपर्यंत हे परतून घ्यायचं आपल्याला. इथं वेदांतला खूप भूक लागली होती म्हणून तो चुलीपासून हालतच नव्हता. त्याचं सगळं लक्ष भातावरतीच होतं, पाहू शकता. आता इथं छानपैकी आपण प्रॉन्स हे परतून घेणार आहोत. आता जाळ जरा जास्तच लागलेला आहे, त्याच्यामुळे हे पहा खूप धूर पण होतोय आणि खूप छान असं परतलेलं आहे. पाहू शकता किती मस्त कलर पण खूप सुंदर दिसतोय, वास पण खूप छान येतोय. आता यात राईस टाकून आपण एक ते 2 ते 3 मिनिटं छानपैकी असं परतून घेणार आहोत. आणि मी याला आहे ना इंद्रायणी तांदूळ वापरतो, कारण शक्यतो आम्हाला इंद्रायणीचाच राईस छान लागतो खायला. फक्त कधी चिकन किंवा मटन बिर्याणी करायची असेल तरच मी तो बासमतीचा तांदूळ वापरते. एनी टाईम मी फक्त इंद्रायणीचाच तांदूळ वापरते. कारण इंद्रायणी तांदूळ वास पण खूप छान येतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो. आणि असं नाही की बरेच जण म्हणतात इंद्रायणीचा तांदूळ असा गिचका होतो, पाणी जास्त होतं. तर इंद्रायणी तांदळाचा काही गिचका वगैरे काही होत नाही. खूप छान सुटसुटीत असा भात होतो. आता आम्ही डेलीला पण इंद्रायणीचाच तांदूळ खातो. खूप मस्त टेस्ट लागते. फक्त त्याचं पाण्याचं प्रमाण हे थोडंसं व्यवस्थित करायचं. तर पाणी थोडंसं कमी टाकलं की छान होतो, राईस असा सुट्टा सुट्टा होतो. आणि राईस करताना थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं. एक नंबर मोकळा मोकळा भात होतो असा. आता पाहू शकता किती छान तरी पण आलेली आहे आणि खूप छान वास सुटलेला आहे. पहा, बिर्याणी तर आपण नेहमी खातो, पण म्हटलं चला थोडासा वेगळा भात करून पाहूया, म्हणून म्हटलं चला आज भात केलेला आहे. पण तो खूप असा स्मेल पण खूप छान येतो आणि टेस्टला पण खूप छान लागतो. तर आता इथं आपलं भात सगळं करून झालेलं आहे. त्यामध्ये 1-2 चमचे तूप टाकलेले आहेत आपण. आता इकडे आपलं भात शिजवतोपर्यंत आपण करणार आहोत कोळंबी फ्राय. तर ती पण आपण मॅरिनेट करून ठेवलेली होती, पाहू शकतात.
करतात प्रॉन्स तंदूर. आता इथे मी कोळंबी हे मॅरिनेट करून ठेवली होती. अद्रक लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, लिंबू, मीठ आणि 2 चमचे दही हे मॅरिनेट करून मी किमान 2 तास ठेवले होते. आता इथे प्रॉब्लेम असा झाला होता की हे मला सळईमध्ये पण करायचं होतं, पण म्हटलं आपल्याकडे ही जाळी आहे तर यावरती करून पाहावं, पण ते काही त्या जाळीवरती बसत नव्हते. कारण प्रॉन्सची साईज एवढी मोठी नव्हती की ते जाळी खूप मोठी असल्यामुळे त्यातनं ते खाली पडत होते. नंतर मग मी काय केलं, ते प्रॉन्स परत आपल्या साईडला काढले आणि ते सळईमध्ये घातले या पद्धतीने. मला वाटलं होतं ते सळईमध्ये नाही जाणार, पण ते सळईमध्ये व्यवस्थित असे छानपैकी गेलेले आहेत. आता शेगडीला कोळसा पेटून थोडा वेळ झाला होता, त्याच्यामुळे तो कोळसा खूप असा लाल लाल झाला होता. हे पहा. आणि जेव्हा आपण हे शेगडीवरती करतो ना, तेव्हा ह्या सळ्या पूर्णपणे सारखं आपल्याला त्या अशा गोल गोल फिरवायला लागतात. जर गोल नाही फिरवायला तर एकाच बाजूने ते जळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या सारख्या अशा गोल गोल दोन्ही बाजूनी फिरवायला लागतात, जेणेकरून त्या सगळ्या बाजूने अशा शिजतील त्या किंवा मग तंदूर होतील. तर हे पहा. आता मी तर तिसरी सळई पण ठेवलेली आहे. आणि काही नाही, जास्त काही नाही, याला एकदा असं कोळसा जर पेटला ना हा तर छानपैकी याच्यावरती तंदुरी चिकन, फिश, पनीर, तंदूर सगळं हे छानपैकी घरच्या घरी तुम्ही टेस्टी बनवू शकता. तर आता कोळसा कुठून आणला, तर कोळसा हे मी दुकानातच आणला होता. 2 ते 3 किलो आणला होता. त्याच्यावरती छानपैकी असे तंदुरी केली जाते. हे पहा, ह्या 2 सळ्यामध्ये छान झालेलं आहे, पण ही तिसरी सळी जस्ट मी ठेवली होती त्याच्यामुळे तिला थोडासा वेळ लागत होता. आता इकडे आपली ह्या बाजूला तंदुरी होस्तपर्यंत आपला इकडं कोळंबी भात हा शिजत आलेला आहे, पाहू शकतात. वा वा वा, एकच नंबर, खूप छान. वा, काही छान स्मेल पण येते, मस्तच. आता हा तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे, पण तो थोडासा त्यात गरम असल्यामुळे तो थोडासा चिपकलेला दिसतो, पण जेव्हा हा गार होतो तेव्हा खूप छान असा मोकळा मोकळा होतो. पाहू शकता इथे कोळंबी भात खूप मस्त झालेला आहे, टेस्टी झालेला आहे. तुम्हीही नक्की करून बघा. घरच्या घरी एकदम हॉटेलसारखा कोळंबी भात बनवलेला आहे. आणि ही इथे आपली तंदुरी. आता इथे कोळंबी तंदुरी तर ही थोडी झाली, कारण करता करता दोघांनी खाल्लेली आहे. खूप छान झालेली आहे टेस्ट. तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.